बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये म्हणावा तसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील छोटी मोठी धरणे अद्यापही पूर्ण क्षमतेने भरली नाहीयेत। तर बीड शहराची आणि माजलगाव शहराची तहान भागवणारे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण माजलगाव धरण अद्याप फक्त 16% भरलेलं आहे। तर मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे। तर माजलगावच्या धरणावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा जायकवाडी प्रकल्प माजलगाव डॅम म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। याच जो प्रकल्प आहे, बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्यात पाऊस पडला, मात्र छोटी मोठी धरणं भरली गेली। मात्र हा जो माजलगाव प्रकल्प आहे तो मात्र या ठिकाणी 16%च भरल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो की ही जी परिस्थिती आहे ती अत्यंत धक्कादायक परिस्थिती। अजून जरी पावसाळा बाकी असला तरी येणाऱ्या काळात हे माजलगावचं धरण भरल का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण याच माजलगावच्या धरणावरती बीड शहराची जी पाण्याची तहान आहे या ठिकाणी भागवली जाते। त्याचबरोबर याच माजलगाव धरणावरती मोठ्या प्रमाणामध्ये शेतीसाठी लागणारं जी पाणी आहे, माजलगावसाठी लागणारं जी पाणी आहे ते या ठिकाणी उपलब्ध असतं। मात्र यावेळेस आता फक्त 16 ते 16.5% धरण भरल्यामुळं येणाऱ्या काळात हा प्रकल्प जो आहे तो लवकरात लवकर भरला पाहिजे, जेणेकरून भविष्यात शेतकरी असतील, नागरिक असतील यांना पाण्याची अडचण भासणार नाही आणि भविष्यात या प्रकल्पामुळेच बीड जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील इतर गावांना मोठा आधार या प्रकल्पामुळे मिळतो आणि बीड जिल्ह्यातील शेतीसाठी लागणारं पाणी असेल आणि बीड शहराला पिण्यासाठी लागणारं जे पाणी आहे याच प्रकल्पामधून मिळतं। त्यामुळे हा प्रकल्प लवकर भरावा अशी देखील अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते। हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। माजलगाव प्रकल्पामध्ये एक 16.5% पाणीचा साठा आहे आणि धरणामध्ये पावसाची आणि जायकवाडीच्या उजव्या कालव्याद्वारे आवक चालू आहे। तर ती रेग्युलर 19 तारखेपासून ती आवक चालू आहे आपल्याला। तर त्याच्यामुळे दिवसेंदिवस साठा वाढत आहे आणि माजलगाव प्रकल्पामधून नगरपालिका बीड, नगर परिषद बीड आणि असे आसपासची गावांची बरेच पाणी पुरवठा होतो। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।